नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. कल्पना करा की वय वर्ष 92 म्हणजे जख्ख म्हातारपण, आणि आपल्या डोळ्यासमोर अनेकदा येते अशी व्यक्ती की अशक्तपणा, एकाकीपणा, इतरांवर अवलंबून राहावं लागणारं आयुष्य. कारण बहुतेक लोक या वयात विश्रांती घेतात, निरुत्साही होतात, आजारी पडतात, इतरांवर अवलंबून राहतात. पण नाशिकमध्ये एक आजीबाई आहेत, ज्या या वयातही रोज जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, सुंदर कलाकुसरीचं चित्र तयार करतात, विणकाम, भरतकाम करतात आणि स्वतःची सगळी कामं स्वतः करतात. आश्चर्य वाटलं ना? होय, त्या आहेत शकुंतलाताई जायभावे. त्यांचं आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं. वय वाढतं, पण उत्साह कधीच म्हातारा होत नाही. त्यांच्यातील उत्साह पाहिला की एक गोष्ट स्पष्ट जाणवते. उत्साही आणि समाधानी आयुष्य अचानक घडत नाही. त्यामागे असतात आयुष्यभर जोपासलेली मूल्य, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन. शकुंतलाताईंच्या आयुष्याकडे पाहिलं तर त्यांच्यात बालपणापासूनच काही गुण दिसतात. ज्ञानाची आवड, कष्ट करण्याची तयारी आणि सतत काहीतरी नवीन शिकण्याची सवय. याच गुणांच्या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रत्येक टप्पा समृद्ध केला. आणि आज वयाच्या 92व्या वर्षीही त्या उत्साहाने आणि स्वावलंबनाने आयुष्य जगताना दिसतात. त्यांची जीवनशैली तितकीच प्रेरणादायी आहे. स्वतःची सगळी कामं स्वतः करणं, स्वच्छता, टापटीप ठेवणं, आरोग्याची काळजी घेणं, हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचं अंग बनलं आहे. त्या नियमित जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. कलाकुसरीच्या कामातही त्यांना विशेष गती आहे. विणकाम, भरतकाम, शिवणकाम या सगळ्या कामांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. विशेष म्हणजे दोऱ्याच्या सुंदर विणकामातून त्या आकर्षक चित्र तयार करतात. त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कलाकुसरीच्या चित्रांचं प्रदर्शनही भरवलेलं होतं. म्हातारपण कसं आनंदाने आणि स्वाभिमानाने जगायचं, हे त्यांच्याकडून खरंच शिकण्यासारखं आहे. सेवानिवृत्तीनंतर साधारणपणे लोक काय विचार करतात की आत्तापर्यंत आपण खूप काम केलंय, आता जरा आराम करू. पण शकुंतलाताईंनी सेवानिवृत्तीनंतर निसर्गोपचाराचा अभ्यास केला आणि त्यात पदवीही मिळवली. स्वतःचं आरोग्य चांगलं राखावं आणि गरज पडली तर इतरांनाही मार्गदर्शन करता यावं, हा त्यामागचा उद्देश होता. निवृत्तीनंतर त्यांनी आणखी एक सुंदर गोष्ट केली, ते म्हणजे नात्यांचं सर्व्हिसिंग. नोकरीच्या काळात वेळेअभावी अनेक नातेवाईकांना भेटणं शक्य होत नसे. पण निवृत्तीनंतर त्यांनी जाणीवपूर्वक सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या, नातेसंबंध पुन्हा जपले आणि आपुलकीचे धागे मजबूत केले. प्रवासाचीही त्यांना खूप आवड. निवृत्तीनंतर त्यांनी युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, सिंगापूर, बँकॉक आणि दुबई असे अनेक देश पाहिले.
भारतातही केरळ, काश्मीर, शिमला, मनाली आणि राजस्थान अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला. शेती आणि पर्यावरण याबद्दलही त्यांची जाणीव खूप जागी आहे. स्वतःच्या शेतात त्यांनी गांडूळ खत आणि सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले. एवढंच नाही तर सुमारे 300 फळझाडं त्यांनी स्वतः लावली. त्यावेळी त्यांचं वय 75 वर्षांचं होतं. लोक त्यांना गमतीनं म्हणायचे, आजीबाई, ही झाडं मोठी होईपर्यंत तुम्हाला त्याची फळं कशी मिळणार? पण आज ती झाडं फळांनी बहरली आहेत आणि त्या फळांचा आनंदही त्यांना मिळतो आहे. अनेक लोक 60 नंतर व्यायाम सोडतात. पण शकुंतलाताईंनी काय केलं माहीत आहे? वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी जिम सुरू केली आणि आज 92व्या वर्षीही त्यांचा व्यायाम नियमित सुरू आहे. त्यांचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ पाहिले की आपण थक्क होतो. जिममधील सर्व साधनांच्या साहाय्याने त्या व्यायाम करतात आणि त्यामुळे त्यांनी आपली प्रकृती उत्तम राखली आहे. त्यांची दिनचर्या खरोखर प्रेरणादायी आहे. सकाळी उठल्यानंतर प्राणायाम, त्यानंतर जिममध्ये 1 तास व्यायाम, मग अर्धा तास अॅक्युप्रेशर. मेंदू तल्लख राहावा म्हणून त्या शब्दकोडी सोडवतात आणि मोबाईलवर स्मरणशक्ती वाढवणारे खेळही खेळतात. दुपारी पौष्टिक आहार, त्यात अंडी, ड्रायफ्रूट्स आणि फळंही असतात. दुपारी ताक. दुपारच्या वेळेत भरतकाम, शिवणकाम किंवा कलाकुसरीचं काम. संध्याकाळी फेरफटका आणि पुन्हा थोडा प्राणायाम. मग साधं जेवण आणि आवडीची गाणी ऐकत दिवसाचा शांत शेवट. कुटुंबात राहूनही स्वतंत्रपणे जगण्याची त्यांची एक सुंदर जीवननीती आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास नको आणि दुसऱ्यांचा त्रास आपणही करून घ्यायचा नाही. 90चा टप्पा पार करून त्या आता आत्मविश्वासाने 100कडे वाटचाल करत आहेत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या या आदिवासी भागात स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचा जन्म झाला. त्या काळी मुलींचं शिक्षण ही दुर्मिळ गोष्ट होती. तरीही दोंडाईच्या धुळे, अमळनेर, नाशिक आणि पुणे असा त्यांचा शिक्षण प्रवास झाला आणि त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे पती ॲडव्होकेट दत्तोपंत जायभावे हे नाशिकमधील नामांकित कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते होते. लग्नानंतर संसार आणि मुलांची जबाबदारी सांभाळत त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केलं. नाशिकच्या HPT कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. 1963 मध्ये त्यांनी शिक्षकी पेशात प्रवेश केला. नोकरी करत असतानाच 1966 मध्ये त्यांनी B.Ed पूर्ण केलं आणि 1976 मध्ये इतिहास विषयात MA पदवी संपादन केली. शांताबाई दाणी यांनी सुरू केलेल्या रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात त्या 1963 ते 1976 या काळात शिक्षिका होत्या. त्यानंतर 1976 ते 1991 या काळात त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून काम केलं. 1991 साली त्या सेवानिवृत्त झाल्या. दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केलेल्या त्यांच्या कार्याची दखल देशपातळीवरही घेतली गेली. त्याच वर्षी त्यांना आदर्श शिक्षिका हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना तो केवळ त्यांचाच नव्हे तर संपूर्ण शाळेचा अभिमानाचा क्षण ठरला. या आनंददायी प्रसंगानिमित्त 11 ऑक्टोबर 1992 रोजी रमाबाई आंबेडकर शाळेच्या मैदानात त्यांचा विशेष सत्कार समारंभ झाला. शाळेतील विद्यार्थिनी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने जमले होते. शहनाईचे स्वर वातावरणात घुमत होते.
फुलांनी सजवलेला परिसर आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला मार्ग, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. हातात गुलाबाच्या माळा घेऊन विद्यार्थिनी आपल्या प्रिय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका शकुंतलाताईंच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला, यात काही नवलच नाही. समाजातील वंचित घटकांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केले. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड आणि गीताबाई गायकवाड यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. बहुजन सुखाय बहुजन हिताय हीच त्यांच्या जीवनाची दिशा आहे. साक्षरता अभियानात सहभागी होत त्यांनी शाळेसाठी हजारो पुस्तके गोळा केली. साने गुरुजी कथामाला वर्षभर शाळेत चालविण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. पढो लिखो और आगे बढ़ो हा शाळेचा घोष त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला. त्यांच्या साधेपणातच त्यांचं खरं सौंदर्य आहे. आजही त्या आदिवासी भागात काम करणाऱ्या संस्थेला मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रेरणेने त्या भागातील शाळेचा 10वीचा निकाल 90% जास्त लागतो आहे. देशदूत, सार्वजनिक वाचनालय आणि इतर अनेक संस्थांनी त्यांचा सत्कार केला आहे. आज 92व्या वर्षीही त्यांचं जीवन समाधानाने आणि कृतार्थतेने फुललेलं आहे. खरंच म्हातारपण म्हणजे ओझं नाही, ते अनुभव, स्वावलंबन आणि आनंदाने जगण्याची एक सुंदर संधी आहे. आणि हे जीवन कसं जगायचं हे शकुंतलाबाई जायभावे आपल्या कृतीतून दाखवून देतात. नाशिकच्या मातीत घडलेल्या अशाच कर्तृत्ववान स्त्रियांच्या प्रेरणादायी कथा आपण पुढील भागातूनही जाणून घेणार आहोत. आणि हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर शेअर करा. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी नवप्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात भेटूया नाशिकच्या आणखी एका प्रेरणादायी विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.